इथं विचार करायला सांगते, विचार वाचून. पण काय विचार करायला पाहिजे हे सर्व जे ना आताच विचार करा. आताच हे सर्व कोणाला कळतं? तुम्हाला 3 अनुभूती आहेत राहो, फक्त एकच अनुभूती समजून घ्यायची आणि तिच्याच माध्यमातून तिकडे जायचंय. किती सोपं आहे. पण त्यासाठी तुम्हाला विसरावं लागणार. तुकाराम महाराज सांगतात, देवा आता ऐसा करवी काय, देहाचा विसर पाडी माझी मत. देहाचा विसर पडायला पाहिजे. मी माझी आठवण जयाचे विसरले अंतकरण तोची संन्याशी जाणारे पार करतो. हा म्हणजे तोच. किती उदाहरणं दिले, कितीतरी. मी आणि पण रोज तुम्ही एक तरी पान वाचायला पाहिजे. जितके आपले माळकरी आहेत त्यांनी रोज एक तरी पान वाचायला पाहिजे. काय म्हणतं, आम्हाला टाईमच भेटत नाही. मला एक जण म्हणे, आपा तुम्ही रिटायर झालेले आहेत, तुम्हाला आहे बघ तुम्हाला टाईम. अहो आम्हाला टाईमच नाही, काय सांगावं म्हणे. लई काम मजूर भेटत नाही. म्हटलं तू हागा जातो का? भेटतो का तुला टाईम हागायला? एवढं खालच्या पातळीवर बोलला लागतं. अरे याला काही शिशीची गरज नाही, याला पैसे लागत नाही, रुपयाला लागे, अडकान लागे, खर्च तर नाही, गठडी. खेती करो हरिनाम की मनवा, खेती करो हरिनाम की. इतका सोपा विषय आहे हो, पण चिंतनाशिवाय नाही कळणार. म्हणून चिंतन चित्ताला लावी, मनाच्या मनाला. चला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.